लवकर फिल्डिंग देखील सेट करून घ्यायची आहे. जशी ओव्हर समाप्त होईल याची सर्वांनी नोंद करून घ्या. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील मेगा फिनालेसाठी. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आली आहे. 5 दिवस क्रीडा स्पर्धा आणि 5 दिवसाच्या क्रीडा स्पर्धेमधील अंतिम दिवस आणि अंतिम मॅच आपल्या सर्वांना पाहायला मिळते. एकीकडे संघ पाहायला मिळेल जो मात्र रविराज ब्लास्टर्स जांभुडे, दुसरीकडे वाघाची वाडी. पंचांचा ग्रीन सिग्नल येईल आता. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट. 3 ओव्हरची मॅच आणि 3 ओव्हरच्या मॅच मध्ये पाहूया किती धावा बनवायचा प्रयत्न असेल. पहिल्या षटकाची होती सुरुवात आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती नंदू आपल्याला पाहायला मिळतील. रविराज ब्लास्टर वर्सेस वाघाची वाडी अशी लढत, अशी लढाई आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना शुभेच्छा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या मेगा फिनालेसाठी. कट करायचा प्रयत्न जरूर होता. पहिला बॉल आणि पहिला बॉल अगदी निर्धाव पाहायला मिळतोय. अगदी मेगा फिनाले मध्ये ज्या वेळेस संध्याकाळचं सत्र होतो त्यावेळेस आपण पाहिलंय मॅक्स टू मॅक्स 80% जो संघ टॉस जिंकतो, बॅटिंग चूज करतो आणि तोच संघ आपल्याला विन होताना पाहायला मिळतो. यावेळेस चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतो. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 0 पाहायला मिळेल. नंदू पाहायला मिळतात गोलंदाजी ट्रॅक वरती. जय समोर आहेत आणि जयच्या मार्फत इथे 2 चेंडू फेस केले गेले. दोन्ही निर्धाव पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 0 या आकड्यावरती. चला थोडस स्पीडअप करायची विनंती आहे. रविराज ब्लास्टर जांभुडे वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. बॅटची इनर एज फाईन लेग मध्ये फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळते. इथे थ्रो कडक होता मात्र पुन्हा एकदा थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. क्रीजला लागल्यानंतर थोडस डायव्हर्ट झाला आणि तोपर्यंत डॉट बॉलची होत असताना 1 रन कंप्लीट झाली आणि अशा रीतीने धावफलक ओपन झाले. धावसंख्या धावफलकावरती 1 या आकड्यावरती. 2 चेंडूंवरती संघर्ष पाहायला मिळाला. तिसऱ्या बॉलवरती बॅटची इनरेज फाईन लेग मध्ये फिल्डर होते त्यांनी हिट केला आणि त्यामुळे 1 धाव जी मात्र एक्स्ट्रा गेली. यावेळेस पुन्हा एकदा पंचांकडे अपील केली जाते मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. सुंदर गोलंदाजी मैदानावरती नक्की झाली आहे. गुड पीस ऑफ बॉलिंग या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. हेच गरजेचं आहे मित्रांनो, स्पीडअप करणं आणि स्पीडअप केलं जातं वाघाची वाडी संघाच्या मार्फत, कारण त्यांना माहिती आहे दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्यालाच बॅटिंग करायची आहे. चेस करत असताना बॅड लाईटचा इम्पॅक्ट पडला तर 30 धावा देखील 60 धावांसारख्या होतील. यावेळेस हॅमर करण्यात आला. डीप मध्ये फिल्डर कॅचची संधी. कॅच कंप्लीट आणि धक्का क्रमांक पहिला मैदानावरती रविराज ब्लास्टर जांभुडे संघाला. फलंदाज मयूरची खेळी होत असताना समाप्त. मयूर बॅक टू दी पवेलियन. चला न्यू दिनेशच्या बॅटमधून आलेला जबरदस्त 6 धावेंसाठी षटकार आणि षटकाराच्या साथीने धावफलक पुढे जाईल. चला मॅच बॉल आलाय सो लवकरात लवकर मॅच बॉल घ्यायचंय.
धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्या 8 या आकड्यावरती. 22च्या विरोधामध्ये पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती दिनेशच्या मार्फत एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. यावेळेस देखील पुलचा टेकना स्ट्रोक डीप मध्ये फिल्डर कॅच झाली आहे. ड्रॉप मात्र प्रयत्न फार चांगले होते. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अचूक थ्रो आणि एक धाव कंप्लीट झाली आहे. गोलंदाज भावी निराश आहेत कारण त्यांना वाटलं की झेल पकडू शकले असते. मतलब प्रयत्न केले गेले होते आणि सायंकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेस बॉल अगदी फ्लॅट येतो त्यावेळेस कधी कधी तो दिसत देखील नाही. यावेळेस बॅडमिंटन स्टाईल मध्ये स्ट्राईक केला आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला बॉलला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रविराज ब्लास्टर संघाला संजीवनी प्रदान करणारा हा जबरदस्त टोला बॉल धावसंख्या 13 या आकड्यावरती. जयच्या बॅट मधून आलेला चौकार संजीवनी प्रदान झाली आहे पुन्हा एकदा. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 13 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावरती आहेत. स्विच हिट फटका लाजवाब पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर आणि फिल्डरच्या माध्यमातून फिल्डिंग लाजवाब आहे. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थोडा वाईड थ्रो आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आहेत. आता या मॅच मध्ये कमबॅक करत असताना रविराज ब्लास्टर जांभुर्डे संघ पाहायला मिळतोय. कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा, तुम्हारा वक्त आया हमारा दौर आएगा असं मैदानावरती म्हणतोय. कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा ते 2 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा खर्च झाल्या आणि त्यानंतर या ओव्हरमध्ये जबरदस्त सुरुवात झाली आहे. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डर बने दर्शक, दर्शक बने दिवाने. बॉल सीमारेषा पलीकडे वाईड स्लॉंग ऑफला क्लिअर करत हा दमदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. एकवीस या आकड्यावरती मॅच बॉल आलाय आणि बॅटर जो असतो तो मॅच बॉल वरती विश्वास ठेवतो कारण तो बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. सो त्या बॉल वरती विश्वास सातत्याने बॅट्समनचा असतो. यावेळेस सुक केलाय आणि बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. लकी प्रेक्षक 200 रुपये ऐवजी साठी आहेत. लवकर या. भोपी साहेबांच्या वतीने 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आता या लवकरात लवकर अन्यथा मिळणार नाही. चला या लवकर अन्यथा मिळणार नाही. धावसंख्या धावफलकावरती 27 या षटकामध्ये आल्या तब्बल 25 धावा. का बॅटिंग पाहायला मिळते. आता कॉमेंट्री बॉक्स सेंड करून या ओव्हर नंबर 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज कमळाकर उर्फ के. अक्रॉस द लाईन क्रॉस बॅटेड स्ट्रोक जरूर अटेम्प्ट होता मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. रविराज ब्लास्टर जांभुर्डे संघाला एक रिक्वेस्ट असेल ज्यावेळेस इनिंग समाप्त होईल आपण लवकरात लवकर फिल्डिंग सेट करून घ्या कारण बॅड लाईटचा इम्पॅक्ट समोरील संघावरती पडू नये यासाठी तुम्हाला मी विनंती करतो. यावेळेस क्या बात आहे. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळते. आकाशाला गवसणी घालणारा गगनभेदी गगनचुंबी आउट ऑफ द पार्क A1 क्वालिटीचा दमदार राष्ट्रवादी चषक षटकार. समीर शेखे चला लवकर या. ऐवजेल साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे तो घेऊन जायचंय. यावेळेस कॅच झाली ड्रॉप आणि तोपर्यंत मैदानावरती 1 धाव झाली कंप्लीट. समीर शेखे या. 200 रुपयाचं कॅश प्राइज आता घेतलं तर मिळेल नाही तर मिळणार नाही. चला लाजू पण नका. पैशासाठी मेहनत माणूस यस करतो आणि तुम्हाला तर मिळतं तुम्ही जा. हा आता अर्धे अर्धे वाटून घ्यायला लागतील. पहिले आले असते तर 200 मिळाले असते. आता अर्धे अर्धे वाटून घ्यायला लागणार आहेत बहुतेक. राजेश दादा भोपी साहेब जे जांभुर्ड्याचे उद्योजक आणि समाजसेवक आहेत त्यांच्या मार्फत ही कॅश प्राइज 200 रुपयाची आयव्या झेल साठी आहे. म्हणजे झेल देखील पकडा आणि 200 रुपयाचा कॅश प्राइज देखील घ्या. क्या बात आहे. धावसंख्या धावफलकावरती 35 या आकड्यावरती 35 रन ऑन द बोर्ड. 35 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील लॉंग द कार्पेट चेंडू गेलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत. 1 धाव झाली कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 36 या आकड्यावरती. बुधवारीच आम्ही KGPL कव्हर करत होते तिथे आयव्या जेल साठी 4000 रुपये होते आणि इथे 200 रुपयाचं कॅश प्राइज आपण देतोय. क्या बात आहे. गोपी साहेबांच्या वतीने जे जांभुर्ड्याचे उद्योजक आणि समाजसेवक आहेत त्यांच्या वतीने
200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यावेळेस अलॉंग द कार्पेट चेंडू गेला मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि फलंदाज झालेत बाद. एक धाव झाली कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 37 आणि 38 धावांचं लक्ष्य मेगा फिनाले मध्ये विजयासाठी वाघाची वाडी संघाला. चला रविराज ब्लास्टर्स जांभुडे संघ आपण फिल्डिंग सेट करून घ्यायची विनंती असेल. रविराज ब्लास्टर्स जांभुडे संघ आपण लवकरात लवकर फिल्डिंग सेट करून घ्या ही विनंती असेल. वेळ वाचवणं गरजेचं आहे त्यामुळे विनंती आहे स्पोर्ट्समॅन स्पिरिट थोडीशी दाखवा आणि लवकरात लवकर फिल्डिंग सेट करून घ्या. जाऊया मॅचच्या दिशेला. 38 धावांचं लक्ष्य. आज आमचा शेवटचा टर्न होता मात्र आम्हाला संधी दिली त्याबद्दल तिपीरची बिराडे सरांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो आणि संपूर्ण आयोजन समितीचा विशेष आभार व्यक्त करतो. आमचे अंपायर्स, आमचे संपूर्ण कॉमेंट्री पॅनल तसेच आमचे लाईव्ह टेलिकास्टची संपूर्ण टीम सगळ्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि तू रजा घेतो मात्र तुम्ही रजा घेऊ नका. तुम्ही ऐकत राहा, तुम्ही पाहत राहा. ग्रामस्थ मंडळ डोंगरनावे आयोजित राष्ट्रवादी चषक डोंगरनावे 2024 दमदार आणि दिमागदार आयोजन. चला स्पीडअप करायचं. 18 बॉल 38 धावांची गरज आहे विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. चला स्पीडअप करायचं. थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं राहील. धावेचं टार्गेट सेट झालेले. फलंदाजी भरलेले. ओपनिंग पेअर मैदानामध्ये अंतिम सामना आपल्या समोर सुरू आहे. याच्यासाठी केला होता अट्टास शेवटचा क्षण गोड व्हावा आणि प्रेक्षक होतो गोड क्षण तुम्हा सर्वांच्या भेटीला होतोय. राष्ट्रवादी चषकाचं भारदार दुसऱ्या पर्वामध्ये दमदार आयोजन. 3 ओव्हरची मॅच मेगा फायनल. अंतिम 3 षटकं आणि या अंतिम 3 षटकांसाठी सध्या संघ सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळेल. तो अर्थातच रविराज ब्लास्टर जांभुडे आणि त्यांच्या विपक्षात JD11 जयमान वाघाची वाडी. स्कोर 37 झाला. 38चा टार्गेट आहे. दिनेश शेळके, दत्तात्रयजी पेमारे आपण मेन स्टेजची लगेच संपर्क साधा. सामना सुरू होतो. दोन्ही टीमला सामन्याच्या दृष्टिकोनातून लक्ष शुभेच्छा. फिल्डिंग लगेचच सेट करा. रविराज ब्लास्टर जांभुडे अधिकचा वेळ आपण घेऊ नका. सूचनेकडे लक्ष असू द्या. अवघ्या 13 मिनिटात 3 षटकं टाकलेली आहेत. ती JD11 जयमान वाघाच्या वाडीने तुम्हाला देखील अधिकची गती आता धारण करावी लागेल. मॅच इज ऑन. सामना सुरू. दोन्ही टीमला सामन्याच्या दृष्टिकोनातून लक्ष शुभेच्छा. फ्रंट हँड गोलंदाज JD अर्थात जय दिघे बॉलिंग मार्क. स्ट्रायकर एंडला विकी पारदी आणि त्याची सोबत देतोय भाविन वाघ. चला स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा. विकेट साठी राज्याची बोपी उद्योजक तथा समाजसेवक जांभुडे यांच्या वतीने 500चा कॅश प्राइज. सामना सुरू. द्वितीय सत्राला सुरुवात. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. मॅच इज ऑन. पहिला बॉल खोलात होता. ऑफ साइडला टर्न केला. फिल्डर टीम मध्ये थोडे दूर आहेत. एक सिंगल बनली. सेकंडचा कॉल. फंबल मात्र बॅकअप आलेलं आहे. थ्रो चांगला आला. बॅकअप साठी खेळाडू उपस्थित झालेत. एक सिंगल पहिल्या बॉलवरती मिळताना दिसेल. सिंगल डावेच्या सहाय्याने डाव सुरू झालेला आहे. JD11 जयमान वाघाची वाडी क्रिकेट संघाचा जयदादा 10 पुरस्कृत संघ JD11 जयमान वाघाची वाडी आणि त्यांच्या विरोधात रविराज ब्लास्टर जांभुडे असा राष्ट्रवादी चषक डोंगरनावे 2025 या क्रीडा स्पर्धेचा महाअंतिम सामना सध्या तुम्हा सर्वांसमोर रंगत असताना सर्व उपस्थितांचं स्वागत आहे. रमणीय संध्याकाळ, मनमोहक वातावरण आणि वातावरणात रंगणारी ही मेगा फायनल. ऑन साइडला वळवलाय बॉल. मिड विकेटला फिल्डर टीम मध्ये उपस्थित आहेत. वेल स्टॉप, वेल थ्रो. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा कॉल. थ्रो थोडा खराब आलाय आणि दुसरी धाव आता बनली आहे. जेव्हा जेव्हा मैदानावरती संधी तुम्ही द्याल त्या संधीचं सोनं नेहमीच करेल तो म्हणजे संघ JD11 जयमान वाघाची वाडी. चला फिल्डर्स आपण आपापल्या जागेवरती पोहोचायचंय. एका बॉलवरती प्रत्येक 5-5 फिल्डरने एकत्रित देऊ नका. 2 धावा आणि या 2 धावेच्या सहाय्याने धावसंख्या 3. भल्या भल्या संघांना दोन्ही संघांना पराभवाची धूळ चारलेली आहे. पराभवाचं पाणी पाजलेलं आहे. चारोखाने चित करून त्यांनी टाकलेलं आहे. मात्र एकमेकांसमोर हे 2 संघ आता उभे ठाकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलटॉस बॉल आणि त्यावरती कलात्मक फटका. बॉल काढलाय मिड विकेट सीमारेषेच्या दिशेने. फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगटातली ताकद झोकली आहे. बॉल मिड विकेट
चौकाराच्या सहाय्याने धावा संख्या 7 ऑन बोर्ड, 7 धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 धावा सध्या स्कोरबोर्डवर. महाअंतिम सामना सुरू आहे. प्रेक्षकांची देखील तुडुंब गर्दी जयगावदेव क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्या सर्वांचं स्वागत. ऑनलाईन व्ह्यूवरची संख्या देखील हळूहळू वाढते, त्यांचं स्वागत. चौकार आलेलं आहे. धावा संख्या 7. बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बारचा व्यवस्थित संपर्क नाही. लाऊड अपील मात्र नकार पंचांचा आलेला आहे. उत्साह जास्त होत आहे अपीलमध्ये, आत्मविश्वास कमी. चौकारानंतर पुन्हा एकदा छोटेखानी कमबॅक त्या ठिकाणी केलंय गोलंदाज जेडी अर्थातच जय दिघेनं. डॉट बॉलची सांगता धावा संख्या स्थिर 7 धावा. स्टील 2 टू गो. समोरच्या दिशेने आक्रमण, फटका लाजवाब. मंगेश मार्के क्षेत्ररक्षक फक्त दर्शकाच्या भूमिकेत आणि आणखीन एका प्रेक्षकांना आयवा झेल आता संपादित केलाय. सचिन भोईर, त्याच्यासाठी 200 कॅश प्राइज आणि हा षटकार बॅटर विकीच्या बॅटमधून 6 धावा. आपण देत आहोत दत्तादादा पेमारे यांच्या शुभ हस्ते. राजेश दादा बोपे यांच्या वतीने कॅश प्राइज होतं, त्याचं वितरण आपण करत आहोत. 2 आयवा जेल संपन्न झालेले आहेत या स्पर्धेमध्ये आणि सचिनला ते 200 कॅश प्राइज आपण लगेचच देत आहोत. या अगोदर समीर शेलकेने एक आयवा जेल पकडला, आता पकडला तो सचिन भोईरनं. दोन्ही एकाच राशीचे प्रेक्षक ज्यांना आज धनलाभ झालेला आहे. 22च्या बॅटमधून षटकार, धावा संख्या 13. स्वीप फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग करू शकले नाही. बॉल शरीरावरती जाऊन आदळलाय. वेग चांगला होता चेंडूचा, गती चांगली होती, हवं तसं टायमिंग बिल्डिंग करू शकले नाही. किंबहुना 1 धाव त्या ठिकाणी दाखल करते येताना पाहायला मिळेल. सिंगल धावाच्या सहाय्याने धावसंख्या सध्या पहिल्या षटकाची अंती विदाउट लॉस 14 धावा. 12 चेंडू आणि 12 चेंडूत विजयासाठी अजूनही 24 आवश्यकता त्या ठिकाणी 24 धाब्याची. फिल्डिंग सेट करा लगेचच. रविराज ब्लास्टर जांभुडे, टीम मंडळ नकोय. निलेश, दिनेश, मयूर, अक्षय अँड ऑल टीम थोडी घाई करा, स्पीडअप करा. 12 बॉल 24 धावेची आवश्यकता. पहिलं षटक बरोबर 5 मिनिटात तुम्ही टाकलेलं आहे. या षटकासाठी देखील अधिकचा वेळ आपण घेऊ नका. 12 चेंडू 24 धावा आहे समीकरण. महाअंतिम सामना सध्या मैदानावरती रंगतोय. महामुकाबला सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. रविराज ब्लास्टर जांभुडे याने सेमीफायनल मध्ये बीट केलं बलाढ्य बलशाली आदर्श 11 धानेवलीला. तर चेंज गेम खांदारेला परास्त करून जेडी 11 जनमान वाघाचीवाडी मेगा फायनल मध्ये दुसऱ्या पर्वात आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू 24. दुसरं षटक बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एम अर्थातच मयूर मार्के. 12 चेंडू 24. स्ट्रायकर इनला, फलंदाज सज्ज. पहिला बॉल, बॅटची कडा होती, यष्टी रक्षकाकडून झेल सुटलाय आणि सध्या त्याचं नैराश्य, त्याची नाराजी, त्याची निराशाजनक मुद्रा. डॉट बॉल 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये आता 24 धावेची आवश्यकता. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल, प्रेशर बिल्डअप करेल जेडी 11 जनमान वाघाचीवाडी क्रिकेट संघावरती. तर प्रत्येक डॉट बॉल गोलंदाजाला ऊर्जा देईल. फुल टॉस, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, चांगला वेगवान ऑफ ड्राईव्ह, मिसफिल्ड मिस्टेक, 1 सिंगल सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळेल. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये फिल्डर पासून चेंडू जसा बाजूला गेला आपण बघत आहोत. 2 धावा त्या ठिकाणी सहजरित्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. 2 धावेच्या सोबतीने धावसंख्या दाखल करती एकूण अंकित झालेल्या आपल्याला पाहायला मिळते ती 16 ऑन बोर्ड, 16 धावा दाखल कव्हर. फुल टॉस कमी गतीने टाकलाय, फिल्डर उपस्थित, ते फंबल झाले, जजमेंट त्याचं चुकलं, मात्र बॉल अडवलेला आहे. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतील. 2 धावेच्या सहाय्याने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे मार्गस्थ झालेली आहे. विथ द हेल्प ऑफ कपल टोटल नाउ मूव with the help of that double 18 on board without loss. Score is moving on 18. 18 धावा सध्या दाखल करती. 9 चेंडू 20 धावेची अजूनही आवश्यकता. मॅच अजूनही ऑन, सामना अजूनही बॅलन्स. संधी इथनं दोन्ही टीमला. महाअंतिम विजेता कोण असेल? राष्ट्रवादी चषक डोंगरगाव 2025 चा. लाईन इथे पाहावी लागेल. इट इज वाईड. एक अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा धाव जी सध्या टेन्शन वाढवेल गोलंदाज मयूर मार्केचं. एक्स्ट्रा धावेने धावसंख्या 19 धावा. अर्ध लक्ष तर गाठलेले, अजूनही 19 धाव्याची आवश्यकता. 15 निर्णायक चेंडू जेव्हा बाकी होते तेव्हा समीकरण आपण पाहिलं होतं. पहिल्या षटकांचे एकंदरीत ते 32 धावेचं, मात्र यानंतर समीकरणात बदलाव झालेला आहे. ऑन साइडला पॉवर पॅक फटका, पुलचा हा देखना फटका. नाव लक्षात ठेवा, वाघाच्या वाडीचा ढाण्या वाघ अर्थातच भाविन वाघ आणि त्यांनी फोरली डरकाली, वाजवला संघर्षाचा बिगुल. 6 धावा, षटकार. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या 25 धावा दाखल करते पाहायला मिळत आहेत. विजयाचं समीकरण या मॅच मध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळेल.
ऑन साइडला आणखीन एक जबरदस्त फटका. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. या फटक्यामध्ये होतं वजन आणि मिळतायत भाविन वाघच्या सोबतीनं टीम JD11 जनमान वाघाचीवाडी क्रिकेट संघाला धावा. अर्धा डझन. लागोपाठचा दुसरा प्रहार. षटकार. लगातार 3 षटकारासाठी एवन जोडी अक्षया कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा राहुल इंदुराव आणि आकाशजी गुडे यांच्या वतीनं 500चं कॅश प्राइज. मॅच आता बनली आहे. मॅच आता बॅलन्स केली होती भावीनं. 7 बॉल, आवश्यकता 7 धावेची. रन अप बॉल इक्वेशन. लगातारचे 2 षटकार. धाबे आता दलानलेत ते रविराज बादसर जांभोडेचे आणि गोलंदाज मयूर मार्केचे. 7 बॉल 7. एंड आता त्यानं चेंज केलेलं आहे. राऊंड विकेटनं तो सध्या बॉलिंग मार्कवर. 7 बॉल 7. 7 बॉल 7 धावा. जास्त वेळ घेता. फिल्डिंग लगेचच सेट करा. रविराज बादसर जांभोडे. महान टीम सामना सध्या मैदानावरती रंगतोय. 7 चेंडू आणि 7 चेंडूत 7 धावेची आवश्यकता. सोबत कोण देईल. 7 कोण देईल. आक्रमण. सलगचा तिसरा बॉल आणि तिसरा बॉल देखील पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मेगा फायनल मध्ये फलंदाजी भरली आहे ती भाविन वाघची. सलगच्या तिसऱ्या बॉलवरती हवा. टोटल 11 चेंडूत 35 धावा भाविन वाघनं बनवल्यात आणि सामना 6 बॉल 1 धावेची आवश्यकता. लक्ष घ्या दोन्ही टीम, सूचना लक्षात घ्या. स्टंप्स कोणी नेणार नाही, अदरवाईज त्याचा मोबदला तुम्हाला द्यावा लागेल. स्टंप्स कुठलाही संघ नेणार नाही ही सूचना लक्षात घ्या. त्यानं 25 धावा खर्च केले होते, मात्र 23 धावा त्यानं वसूल केलेल्या आहेत. बंदा दम रखताय मेरे बॉस हे त्यानं दाखवून दिलंय. 6 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. 1 धाव आणि 1 धाव महा अंतिम जेतेपदाचा मानकरी बनवेल. जयदादा 10 पुरस्कृत JD11 जनमान वाघाचीवाडी क्रिकेट संघाला. महाअंतिम सामना, महाअंतिम षटक, महाअंतिम धाव आणि गोलंदाजीसाठी पियुष बिराडे. 6 बॉल 1. पहिला बॉल अपील झालंय पंचांकडे स्टंपिंग साठी, एसटी चीट साठी. पंच मात्र तटस्थ भूमिकेत पाहायला मिळत आहे. डॉट बॉलची झाले सांगता निधाव चेंडूची समाप्ती होत असताना स्कोर सध्या स्थिर. धावसंख्या 37. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये आता 1 धावेची आवश्यकता. काय जबरदस्त सामना रंगलाय, क्या मॅच रंगली आहे, काय लढत दिली आहे, काय फाईट दिली आहे. हॅट्रिक साठी 5000 कॅश प्राइज, मात्र ती फक्त औपचारिकता असेल कारण फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. पाच बॉल 1 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार पियुष, स्ट्रायकर एंडला बॅटर तयार विकी. शेवटचा बॉल आणि त्यावरती आक्रमण केले. शेवटची धाव बनवली गेली आणि महाअंतिम विजेते राष्ट्रवादी चषकाचे JD11 जय हनुमान वाघाचीवाडी. वेल प्ले बॉयज, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन.